आता पाऊस पडतोय, पण तुमचं मत काय आहे? जोरात लागायला पाहिजे. बाबांचं मत आहे जोरात लागायला पाहिजे पाऊस, म्हणजे बाबांना भिजायला. त्याला म्हणजे पहिले तिथे तिन्ही भावं राहायची, तर मग नंतरला बाबांनी घर बांधली, म्हणजे आजोबांनी. तर नंतरला मग बारक्यात लास्ट नंबर आजोबांनी बांधली माझ्या. मग इथं आमचा कुलदेव आहे. त्याला आता आम्ही जातोय क्रिकेट खेळायला पावसामध्ये. नाटक कोणाचं होतं माहिती आहे? मल्हारबाई. उभा राहिलाय भाऊ. बघा आता आम्ही खेळणार आहोत क्रिकेट. पाऊस कोंबडी बसली कोंबडी बसली खुराड्यात. बघ ती बघा. पहिल्यापासून सांग, त्या मंदिराची माहिती सांग. मिलंकर एक होते कोणतरी पुजारी, त्यांच्या स्वप्नात आलं की तिथे पिंड आहे. तिथून सगळ्या गाड्या दिसतात. बाबा काय, बाबांना कसला काही टीव्हीचा शौक नाही, कसलाच शौक नाही. मग बाबा काय करतात, आमच्या घरी बसतात आणि रस्त्याकडे बघतात, बस. त्याला आता आउट, मला आउट करतो. हा करा बघूयात. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत होतं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आपल्याकडे सुरू झालाय पुरुष गावात पाऊस. हे बघ, हा सुरू झालेला हे का इकडे इशूला ताप भरलेला आहे, त्यामुळे ती इकडे नंतर इशूकडे ब्लॉग देणार. तिकडे बघा, बघू शकता मम्मी चहा पिते. माऊ कुठे माऊ? माऊ आता आम्ही खेळणार आहोत क्रिकेट पावसामध्ये. चला आले रुंदा काय कर, तुला पण ताप भरलाय ना. चला मल्लू बाबा, आमचा मल्लू. चला आता आपण जाऊया क्रिकेट खेळायला. आणि ब्लॉग शेवट, आणि ब्लॉग पकडणार आमच्या आज इशूकडे ब्लॉग आहे धरायला. तो सुरू करूया. हा तर सुरू करूया आपण ब्लॉग. चला काका पण आता पोरांसोबत भिजायला चाललाय. चला आता आम्ही जातोय क्रिकेट खेळायला पावसामध्ये. हा नाटक कोणाचं होतं माहिती आहे? मल्हारबाई. हे बघ आता शाळेतून भिजून आले. बोलत जा, ब्लॉग मध्ये बोलायचं आता. आता बॅटिंग कोणाची आहे? हा तू रन मोजायला. वृंदा रन मोजायला आहे. बॉलर आपला, बॉलरचं नाव सांग चल. मल्हार. बॅट्समन सासा बॉल, फक्त सासा बॉल. आता आई दादाला टोपी घालायला देते. ही बघा दादाला टोपी. आई बघा गेली. बघा खेळतोय. ए गे बोलू काय, कॅप घाल. दादाला दे. येडी आहेत ते. बोलू काय बोलायचं तुला. आई बाहेर पडले पावसात भिजायला. इकडे दाखव. बल्लाचा कधी पण डिप्रेशनच चालू असतो. चला, तीन बॉल. चार बॉल, सहा बॉल खेळायचं. चला रे टीम खेळा. काका एकटा, तुम्ही दोघं. लगेच आउट व्हाल. आता काका बॉलिंग करणार आहे. आता बघूया बॅटिंग मल्हारची. इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच चालू आहे. इंडिया वर्सेस पाकिस्तान. आउट करू का नको? ओ
तुम्हाला सुट्टी पडली? अरे बाबा आता सुट्टी संपली आणि सुट्टी पडली कुठं? अरे शाळेत नाही गेला? जाऊन आले? बघूया. आई बघा बाहेर आले घरातून. बॉल कुठे गेला? आई भिजायला बाहेर पडली. वेदू बघ, वेदू बसली खाली. वेदू डान्स करू नको. ए वेदू बसायचं ना. वेदू डान्स दाखव तुझा एक. आउट, मला आउट करतो. हा करा करा बघूयात. आता बॉल. ए पत्रावर चाललोय. 4 बॉल झाले. वृंदा बोल ना, कमेंट्री कर. तुला काय होतंय? ताप येतोय? मग डॉक्टरला इंजेक्शन मारून आलीस? मी पण कालच डॉक्टरकडे जाऊन आली. ओ छक्का! वल्लाने छक्का मारलेला आहे. आई पर्यंत बॉल गेलेला आहे. काकाला कॅच पण नाही पकडता आला. 5 बॉल झाले, लास्ट बॉल आहे. चला बघूया छक्का मारलेला आहे. हे आता टीम होणार आहे. आता टीम काका वर्सेस हे दोघं. आता चला आपण घरात बघूया माऊ आणि काकी काय करते. आई तर इकडे आहे. आता गडगडायला लागलंय. अजून पाऊस नक्कीच पडणार. माऊ अरे माऊ कुठे आहे? दाखवा. नाही अरे माऊ लपली कुठे? तर टीव्ही चालू आहे. ओ माऊ तू कुठे लपली? हाय कर हाय. कधी हाय कर. हिला घेतली पण मी बोलते बाय. ओके बाय तर बाय. माऊचे डोले बघा. नाक बघा. क्यूट क्यूट माऊ. चला आता आपण खालच्या घरी बघूया. इथं टीव्ही चालू ठेवलेला आहे. आधी इकडं काय नाही काहीतरी चालू आहे. चला आपण बघूया तर खालच्या घरात काय चालू आहे. आई इथं बसले. हे बघा खेळताय तिथे. आता चला आपण खालच्या घरी बघूया. जाऊ दे. जाऊ. खेळताय तिथे तो बंद आपण बघूयात. आई देवाच्या खोली गेलेली. आई हो आई बघा काय करताय. ये कशाला आलास इथं? काकाने सांगितलं. ये चल. ही बघा आई बोलते ए चल कपडे ठेवते. इकडं फॅन लावलाय तिने. हे बघा हे बघा आई ओरडते. चला मम्मीकडे. मम्मी धुते कपडे. हाय कर मम्मी आणि फोनवर बोलते. हाय कर. कपडे धुते. चला आपण जाऊया आता क्रिकेट कडे. चला बघूया. चला चला पण बघूया. आई टाटा. शो बघ. बाबा भिजायला रस्त्यावर. बाबा मी विचारू का एक प्रश्न तुम्हाला. आता पाऊस पडतोय
पण तुमचं मत काय आहे? जोरात लागायला पाहिजे. बाबांच्या मते जोरात लागायला पाहिजे पाऊस, म्हणजे बाबांना भिजायला. हा. कुठल्या साईडून आला पाऊस? हा? कुठल्या साईडून आला पाऊस? मावलंच पाहिजे. मावलर साईडने बाबा बोलतायत. आमच्या इथून सगळ्या गाड्या दिसतात. बाबा काय, बाबांना कसला काही टीव्हीचा शौक नाही, कसलाच शौक नाही. मग बाबा काय करतात, आमच्या घरी बसतात आणि रस्त्याकडे बघतात, बस. गाड्या जातात. चला आपण जाऊया रिटर्न घरी. सॉरी, क्रिकेट कडे. चला बघूया. कुडकुडतेस? कोंबडी बसली कोंबडी बसली. खुराड्यात. बघ ती बघा बघ, कोंबडी बसली. ताबरलेला नाही. नाही बघा इकडे या. हे बघा. बचाया इसको. अगं पडशील ना. अरे तू काय अशी करतेस? काढ दे. हा बघा. त्यांनी वाचल्यामुळे तिने काय केलं ना बघा. आता ती पडली असती. कशी काय बे तू पडलीस? मला बघा किती असतोय. आई बाहेर पडले. ती पडली असती आता. इथूनच गडगडायला लागलाय. आमचं मंदिर बघा, आमच्या इथून दिसतो स्पष्ट. आपल्या माहिती दे. आपल्या घराची माहिती दे सर्व. आपला आजूबाजूचा परिसर दाखव. हे आपलं घर आहे, म्हणजे हे पहिले जुनं घर होतं. मला माहिती दे. काय दाखवू दे. मंदिर आपला. दिसतंय का तुम्हाला? बघा ओम काढलेला आहे. हा आमचं मंदिर. मल्हारला सगळी माहिती वाटतं माहिती आहे. सांग सांग. हे पहिल्यापासून सांग. त्या मंदिराची माहिती सांग. विलंकर एक होते कोणतरी हा. पुजारी. त्यांच्या स्वप्नात आलं की तिथे पिंड आहे, हा, म्हणून त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. बोलले नाही, आम्ही नाही येणार. मग त्यांनी स्वतः गेले. एवढं चढ चढून रस्ता पण व्यवस्थित झाला नव्हता. गाड्या जाण्यासाठी पर्याय पण नव्हता. जो आता रस्ता झालेला आहे आणि तिथं ते गेले तेव्हा तिथे साप राहत होते. हा, म्हणजे वारुळ होते त्यांचे. साप नाही, नाग होते तिथं. तर त्यांना काही केली नाही, तरी ते म्हणजे खोदत होते आणि त्यांना मग पिंड सापडली. तेव्हा मग गावकऱ्यांना खरं वाटलं, तेव्हा ते गेले. मग पूजा करायला लागले. तेव्हापासून मग नंतरला मग त्यांना पटलं. ते बोलले की मग थोडे थोडे सगळ्यांनी पैसे काढली, मग मंदिर बांधली. मग ते सगळ्यांनी मंदिर. तुला माहिती कशातून भेटली? अरे म्हणजे कार्यक्रम होता ना, तिथे पत्रिका होती. गुलेश्वरांनी छापलेली, सगळी माहिती लिहिली. मी वाचलेलं सगळं. ठीक आहे. आता आपल्या घराची माहिती सांग. आता हा घर जुना होता. कोणता? हा. त्याला म्हणजे पहिले तिथे तिन्ही भाव राहायची. तर मग नंतरला बाबांनी घर बांधली, म्हणजे आजोबांनी. तर नंतरला मग बारक्यात लास्ट नंबर आजोबांनी बांधली माझ्या. मग इथं आमचा कुलदेव आहे. आम्ही तिथं गणपती ठेवतो. एकच गणपती असतो. दरवर्षी गणपतीला सगळेजण येतात. आम्ही डेकोरेशन करतो. आम्ही रात्र जागून डेकोरेशन करतो. गणपती आता येतोयच आहे. 2 महिन्यांनी गणपती येणार आहे. सर्वांनी या. आधीच अगोदरच आम्ही निमंत्रण तुम्हाला देतोय. 2 महिन्याच्या अगोदर. हा, तर गणपतीला अगोदर. तर आमच्या गणपती हा उत्सव खूप मोठ्या ह्याच्याने साजरा करतात. आम्ही रात्रीचे 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5 वाजेपर्यंत आम्ही नाचत असतो. सांग आणि नंतरला गणपतीला आपले
ब्लॉग येतील ब्लॉग येतो. आमचे. अजून काही माहिती द्यायची आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि आज पहिलाच पाऊस पडलेला आहे आपल्या इथे, सो त्याने मी एक छोटासा आपण ब्लॉग केलेला आहे. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मल्लाची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. कमेंट मध्ये माझी माहिती कशी वाटली ती नक्की सांगा. सांगा. आपण भेटूया आपण पुढच्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.